विषयाकडे वळूयात। इथे आधी मी आनंद व्यक्त करते, या भवानी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आधारस्तंभ महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष राज्यमंत्री माननीय शेखरजी मुंदडा साहेब इथे उपस्थित आहेत। आपण आधी व्यासपीठावर येण्यापूर्वीच त्यांचा जोरदार टाळ्यांनी सत्कार आणि इथे आल्याचा आनंद व्यक्त करूयात। त्यांच्याबरोबरच मी व्यासपीठावर आमंत्रण देते शेखरजी मुंदडा साहेब, डॉक्टर सौ अवंती दामलेजी, डॉक्टर अधीर तांदळेजी आणि योगेशजी शांडिल्यजी यांना। डॉक्टर अधीर तांदळे जे भवानी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सल्लागार आहेत। यानंतरच्या पुढच्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर सौ अवंती दामले, स्त्रियांचे आरोग्य आणि आहार या विषयावर आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत। या व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती, आपण या व्यासपीठाची शोभा आपल्या उपस्थितीने वाढवलीच आहे। आपण सगळे इथे उपस्थित आहात याचा आम्ही आनंद व्यक्त करतो आणि इतकी मोठी व्यक्ती इथे आलेली आहे तेव्हा आपण पुन्हा एकदा, आज आपलं शेवटचं पुष्प आहे या सत्रातलं, त्यामुळे आपण पुन्हा एकदा छत्रपती श्री शिवाजी महाराज धन्वंतरी आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून एक आशीर्वाद मागूयात। आरोग्याचं दैवत असणाऱ्या धन्वंतरी भगवान धन्वंतरीचं स्मरण करून त्यांना पुष्प अर्पण करूया। छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार। छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जिजाऊ जय शिवराय, भारत माता की धन्यवाद।